आजोबा जसे बाल्कनीतून पडले तशी आजी पण पडली होती का? आई बाबांसारखीच गेली का? इतकी मोठी गोष्ट माझ्या लक्षात का आली नाही? हा नक्की योगायोगच असेल, पण हा योगायोग जितका विचित्र आहे तितकाच त्रासदायक सुद्धा. मला खात्री आहे वेदाचे बाबा त्यांच्या खऱ्या आईबद्दलच विचार करत असणार. मॅडम, मला तुम्हाला काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. काय? नाही म्हणजे मीरा आणि माझी सासू त्या दोघींना काहीतरी खूप मोठं प्लॅनिंग करतायत. प्लॅनिंग म्हणजे नेमकं काय? नाही म्हणजे मी ऐकलं की त्या ना कुठल्या तरी पॉवरफुल तांत्रिकाबद्दल बोलत होत्या. म्हणजे खूप पॉवरफुल आहे तो, आणि हे सगळं तुम्हाला हरवण्यासाठी चाललंय. मला हरवण्यासाठी? तू काळजी करू नकोस माया. त्या दोघींना जे करायचे ते करू दे. मी नाही घाबरत त्या दोघींनाही आणि त्यांच्या त्या मांत्रिकाला सुद्धा. ऑफकोर्स म्हणजे मी फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन पास करत होते. शेवटी पुढे सगळं तुम्हालाच हँडल करायचं आहे. वेदाचे बाबा, वेदा जे काही बोलली ते ऐकून मलाही धक्काच बसलाय. पण खरं सांगू का, तुमच्या आईचा आणि दादासाहेबांचा मृत्यू एकाच ठिकाणी एकाच पद्धतीने झालाय. या गोष्टीचा तुम्ही कधी विचार नाही केला का? यात तुम्हाला काहीच चुकीचं वाटलं नाही? हा फक्त योगायोग असेल का? मला तरी नाही वाटत असा. हा निव्वळ योगायोग असूच शकत नाही. हे बघा, मला माहित आहे हे त्रासदायक आहे, पण विचार करण्यासारखं सुद्धा आहे. काही गोष्टी जशाच्या तशा घडू शकतात, पण अगदी तशाच एकाच ठिकाणी मृत्यू, एकाच पद्धतीने मृत्यू. एखादा आजार अनुवंशिक असू शकतो, एखादी सवय सारखी असू शकते, पण मृत्यूची जागा आणि पद्धत जशीच्या तशी कशी असू शकते? दोघांचा मृत्यू हा नक्की अपघातच असेल ना? यांचं प्लॅनिंग म्हणजे हत्तीला मारण्यासाठी मुंग्या गोळ्या करण्यासारखं आहे. पण मॅडम, मुंगी जर हत्तीच्या कानात घुसली तर? नाही तर काय, तर काहीच नाही. कारण शेवटी त्या मुंग्याच आहेत. ते तुमच्या पुढे काय करू शकणार? तुम्ही करेक्ट आहात तुम्ही. मी निघू आले. हा, मीरा, काय झालं? अथर्वनी ऐकलं का तुझं? हो ताई, त्यांनी सगळं व्यवस्थित ऐकलंय आणि ते त्याचा विचारही करतील. काय म्हणाले ते? नाही, काही बोलले नाही ते. अगं, मग त्यांना तुझं पटलं हे आपल्याला कसं कळणार? ताई, त्यांच्या चेहऱ्यावरची रेस जरी हल्ली ना, तरी सुद्धा मला कळतं की त्यांना काय सांगायचं. मी त्यांना जे जे सांगितलंय त्याने त्यांच्या मनावर नक्की परिणाम केलाय. तुझा विश्वास बसला ना? झालं बघ. हो ताई, माझा पूर्ण विश्वास आहे आणि आता सुद्धा ते प्रत्येक घटनेचा विचार करत असतील. हीच संधी आहे. आता माघार घ्यायची नाही. अथर्व त्यांच्या परीने या घटनेबद्दल पुन्हा पुन्हा विचार करतीलच, पण आता मंजिरीला फक्त अथर्वच्या आईच्या मृत्यूबाबत नाही,
तर चारही दिशेने घेरायचंय. इतके दिवस अथर्व मंजिरीच्या प्रत्येक हालचालीकडे दुर्लक्ष करत आलेत. तिच्या प्रेमापोटी किंवा तिच्याबद्दलच्या विश्वासामुळे. पण आता नाही. आता मंजिरीच्या प्रत्येक हालचालीवर प्रश्न निर्माण झालेच पाहिजे. तिच्या प्रत्येक पावलावर अथर्वचं लक्ष गेलंच पाहिजे. ताई, आपल्याला हेच करायचंय आणि यासाठी आपण मायाचा उपयोग करू शकतो. मायाचा हो, मी सगळा विचार करून ठेवलाय. ऐक. हा इथे हा कपाटात काय शोधतोय? नाही नाही, काहीतरी गडबड आहे. अथर्व, काय शोधतोयस? आई ते लहानपणीचे फोटो शोधतो. इकडेच ठेवले होते ना बाबांनी. हो. अगं पण ते सापडत नाही आहेत. कोणाचा फोटो शोधतोयस तू? आईचे. माझा फोटो का शोधतोयस तू अथर्व? अगं आईचा म्हणजे अवंतिका आईचा फोटो शोधतोय. अवंतिकाचा? याला अचानक याची आई कशी आठवली? अवंतिका ताईंचा फोटो का हवाय तुला? आई, असं काही स्पेसिफिक कारण नाही आहे. मला अचानक तिची आठवण आली, सो म्हटलं एकदा पाहावं. अशी अचानक आठवण आली म्हणून इतकी शोधाशोध? असं नाही आई. मागे बाबा पण एकदा अनन्याला म्हणाले होते की इकडे फोटोज ठेवलेत त्यांनी. अजून काहीच नाही. हो अथर्व, इथेच होते, पण मी आणि दादासाहेबांनी ते काढून टाकले. का? हे बघा अथर्व, काही आठवणी विसरणंच योग्य असतं. आणि विशेषतः अशा आठवणी ज्या जखमीवरची खपली काढतात, ती जखम भळभळत ठेवतात. आई जाण्याचं दुःख काय असतं मी समजू शकते, पण मी जर का तुझ्या आईच्या आठवणींना तुझ्यापासून लांब केलं नसतं तर माझं मातृत्व आणि तुझं बालपण दोन्ही हरवले असते. अथर्व, तुझी आई होण्यासाठी मला हे सगळं करावं लागलं रे. आई, अवंतिका आई जेव्हा बाल्कनीतून पडली तेव्हा तू कुठे होतीस?